सरदार वल्लभभाई पटेलांच्या लोकगुरु सरदार वल्लभभाई पटेलांच्या हे बघा, आम्ही आमचे राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा पवार, आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरेजी आणि आमचे जिल्ह्याचे नेते, आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय अभिजितदादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहादा शहराला एक जिल्ह्यात नव्हे तर नाशिक विभागात एक सुखी आणि समृद्ध आणि सुसंस्कृत शहर घडविण्याचे आमचा मानस आहे। आमचे अभिजितदादांचे खूप मोठं विजन आहे की या शहरामध्ये जे काही रस्ते असो, गटारी असो, धूळ असो आणि जो ट्रॅफिकचा मुद्दा आहे त्याच्यावर विशेषतः आम्ही काम करणार आहोत आणि या शहरामध्ये एक सुटसुटीत रस्ते देण्याचा प्रयत्न करू। जे धुळीचे साम्राज्य आहे ज्याच्यामुळे पूर्ण शहादेकर जनता त्रस्त झालेली आहेत, त्या धुळीचा प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत। तसेच आमच्या जवळपासच अगदी 10-12 किलोमीटरवर सारणखेड्यासारखं एवढं मोठा जलसाठा तापी नदीच्या उपलब्ध असताना सुद्धा आमच्या शहादा शहरामध्ये 3 ते 4 दिवस आड पाणी पुरवठा होतो। तर आम्ही ही पाणी पुरवठ्याची योजना अत्यंत प्रभावीपणे राबवू आणि शहराला दररोज पाणी पुरवठा होईल अशी व्यवस्था निर्माण करू। तसेच शहरामध्ये गटारींचा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आम्ही माननीय अभिजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि आम्हाला आमचे नेते माननीय अजितदादा पवार यांनी शब्द दिलेला आहे की शहादा नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याबरोबर शहाद्यामध्ये एवढा विकास काम करू आणि जो मुख्य गटारीचा प्रश्न आहे तो आम्ही भूमिगत गटार निर्माण करून एक नवीन जो प्रश्न आहे तो संपवू। गटारीचा जो प्रश्न आहे त्याला निकाली काढू। विरोधासाठी राजकारण करत नाहीये, आम्ही शहराच्या विकासासाठी राजकारण करत आहोत आणि शहराच्या विकासाचं विजन डोळ्यात समोर ठेवून आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहोत। आम्ही युतीचे अनेक प्रयत्न केलेले होते, आमचं बोलणं पण सुरू होतं, मात्र कुठं नगरपालिकेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात, कार्यकर्त्यांना न्याय द्यावा लागत असतो। त्याच्यामुळं अनेक वार्डांमध्ये त्या ठिकाणी अनेक इच्छुक असल्यामुळं त्या ठिकाणी बऱ्याच पक्षांना आपल्या कार्यकर्त्यांना नाराज करणं शक्य नव्हतं। त्याच्यामुळं त्या ठिकाणी ही अशा प्रकारची युती होणं थोडंसं अवघड होतं, त्याच्यामुळे युती झालेली नाही।